असे आहे भारी भारी टमाटर आमच्या शेतातले, बघू शकता तुम्ही. थांब थांब मी अहो कस काय पाटील, लावा की. मजेत मजेत मस्त चाललंय आमचं. चष्मा डोळ्यावर लावायचा आहे की डोक्यावर लावायचा आहे? आम्ही कुठं पण लावू शकतो, हो का नाही बाळा? वावरात. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. थंबनेल टायटलवरून समजलंच असेल की मी कुठं आली आहे. तर आज आली मी शेतामध्ये. तर आज आमच्या घरचा भाजीपाला संपला होता, तर चला म्हटलं शेतामध्ये जाऊन आता जे काही निघेल तो भाजीपाला घेऊन येऊ. माझा आवाज थोडासा बसलेला आहे, कारण थोडासा वातावरण बरोबर नसल्यामुळे माझा आवाज बसला आहे. तर थोडा आवाजामध्ये मागं पुढं होऊ शकतं, तर नक्की समजून घ्या तुम्ही. तर इथे आले मी शेतामध्ये. तर मला दिसल्या मस्त हिरव्यागार अशा वाटाण्याच्या शेंगा, आणि वाटाण्याच्या शेंगा तर माझ्या खूप फेवरेट आहे. आणि त्या पाहता क्षणी माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि मी तोडून घेतल्या आहे. तर तशा थोडंसं शेतामध्ये प्राणी असल्याने त्यांनी मागं थोडं शेताचं नुकसान केलं आहे, तुम्हाला दिसू शकते. पण मी म्हटलं जेवढ्या निघेल तेवढ्या मी तोडून घेईल, कारण मला त्याचं एक थोडंसे रेसिपी बनवायचे, ते पण तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेलच काय बनवलं ते. म्हणून तुम्ही रेग्युलर ब्लॉग बघत चला, म्हणजे मी काय करते काय नाही ते तुम्हाला रेग्युलर माहीत होईल. त्यानंतर आम्ही दोघी जावा गेलो दुसऱ्या प्लॉटमध्ये. आमच्या शेतामध्ये एक साईडला आम्ही भाजीपाला लावला, तर दुसऱ्या साईडला आम्ही मूग पेरला आहे. तर तोच तुम्हाला दिसत आहे, इथं मूग पेरलेला आहे. आता सध्या पेरला आहे म्हणून त्याची साईज थोडीशी छोटी आहे, तुम्हाला नंतर दाखवेलच केवढी आहे. तर त्यानंतर थोडासा मूग दाखवल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या मांडवाकडे. आम्ही तर याला मांडवच म्हणतो, शेतातला छोटासा मांडव आहे, उन्हाळी मांडव आहे. यामध्ये आम्ही सगळं शेतीचं सामान येण्या जाण्याला त्रास होईल तेव्हा आम्ही इथं स्टोअर करून ठेवू शकतो, म्हणून असं प्रत्येक शेतामध्ये आम्ही छोटे छोटे मांडव घालूनच ठेवतो. तर इथं येत आहे आमचे बैलांना पण पाणी पाजायचं होतं, कारण आता उन्हाळा पण लागला आहे, त्यांना वेळोवेळी पाणी पाजावं लागतं. तर चिराग बैलांना घेऊन येत आहे, त्यांना पण थोडं शेताबद्दल माहिती व्हावं म्हणून हीच आमची आता थोडीशी त्यामागचा हेतू. कारण आता मुलांना पण आपल्या शेताबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांना पण आपल्या शेतामध्ये काय आहे आणि काय नाही त्याबद्दल माहिती मिळावं म्हणून आम्ही त्यांना घेऊन येत असतो. आणि आमच्या मुलांना पण शेतात यायला खूप आवडतं. सध्या ते लहान आहे, त्यांना शेतामध्ये यायला आवडते. जे कोणी पहिल्यांदा माझा ब्लॉग बघत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करायला विसरू नका. कमेंट करत चला, लाईक करा. तुमच्या कमेंट मला वाचायला खूप आवडते, म्हणून तुम्ही कमेंट नक्की करत चला, कारण मी जे काही करत आहे ते तुमच्या कमेंटवरच डिसाईड होते. कारण मी चांगलं केलं की वाईट हे तुमच्या कमेंटवरूनच मला समजून येते. तर कमेंट नक्की करत चला, मी तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देईल. इकडून खाऊ नाही, पण हे तोंड टाकायचं. चला प्लेट आणू, प्लेट आणली. एक भांडं घेऊन ये बाळा. चिराग एक मोठं वाटा घेऊन ये बागचे. पूर्ण साईडने घे. तुम्ही इथं बसू राहा, तुम्ही इथं बसू राहा. इथं चालू केलं आम्ही दोघींनी टमाटर तोडणं, कारण भरपूर टमाटर लागलेले आहे. पण थोडंसं टमाटर जमिनीला लागले की खराब होऊन जातं. ज्यांना कोणाला शेती असेल त्यांना माहीतच आहे, कारण शेतीकडे थोडंसं आता इथं उन्हाळा लागल्यामुळे येणं जाणं कमी झालं आहे. तर टमाटर पूर्ण जमिनीला लागून खराब झाले आहे. तर काही जे आम्ही चांगले आहे ते तोडून घेतो, आणि जे काही थोडेसे खराब आहे ते बियासाठी, म्हणजे त्या खराब टमाटरचं आपण बी पण काढू शकतो, म्हणून ते बाजूला ठेवतो. त्यानंतर आम्ही ते खराब टमाटर एका साईडला काढून त्याला वाळू घालून त्यातलं बी काढून ठेवलं, तर पुढच्या वर्षी ते नक्की कामाला येऊ शकते. हे त्यामागचं टेक्निकल आहे. तर ते आम्ही असं दोघी पण जावा फिरून इकडून तिकडून, कारण मला दिसले की तिला दिसत नव्हते, आणि जाऊबाईला दिसले टमाटर तर मला दिसत नव्हतं. असं आमचं इथं चालू होतं, म्हणून म्हटलं चला दोघी पण मिळून टमाटर तोडून घेऊ, कारण आता खूप वेळ झाला होता. इथं तुम्हाला छान क्लिअर दिसत असेल तर सायंकाळची वेळ झाली होती. तर आता आम्ही दोघींनी पण इथं छान टमाटर तोडून घेतले आहे, आणि टमाटर पण भरपूर निघले आहे. दादानी तरी सकाळी येऊन तोडले तरी भरपूर टमाटर निघले आहे. इथे चिराग पण आम्हाला मदत करत आहे तोडायला. तर आम्ही दोघी मिळून तोडत आहोत टमाटर. तर शेतामध्ये आल्यानंतर एक वेगळंच फिलिंग येतं. आम्ही शेतकरी आहोत, तरी मला इथे शेतामध्ये रेग्युलर यायला खूप आवडतं. तर ज्यांना कोणाला शेती नाही त्यांना तर किती आवडत असेल याच्यावरून समजूनच येते, कारण मला शेतातले काम करायला, शेतामध्ये रेग्युलर यायला आवडते. पण कधी कधी कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा घरातल्या कामामुळे रेग्युलर नाही येणं होत. पण जेव्हा कधी मी येईल तेव्हा नक्की ब्लॉग करत जाईल, कारण मला शेतामध्ये यायला, काम करायला, आपलं जे शेतीशी नातं जुळवायला आवडते.
आणि मी शेतकरी यायचा मला खरंच अभिमान आहे आणि मी शेतकऱ्याची बायको आहे याचा पण खूप अभिमान आहे. कारण शेती हे खरंच उपजीविकेचं साधन तर आहेच, पण त्यामधून मिळणारी शांतता आणि जे काही शेतामधून भाजीपाला म्हणा जे काही भेटतं ते वेगळंच आहे आणि शेती करण्याचा आनंद आहेच. तिथं माझे टमाटर पडले आहे कारण भरपूर टमाटर निघले. असा रिअल आनंद खरंच शहरी लोकांना मिळत असेल का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आहे का तिकडच्या साईडला? मला तर दिसतच नव्हते. का बरं तुला आहे का? ते मला जास्त खराब दिसले ते आहे का पाय बरं? आता आमच्या जाऊबाई शोधत आहे, मला काही दिसत नव्हते ते जाऊबाई शोधत आहे का? ट्रॅक्टर ट्रॅक्टर नाचा मग नाचा. बघा मुलांना ट्रॅक्टर आल्याची केवढी खुशी. नाचा नाचा, छान आवाज येते, नाचा. आपल्या वावरात येते का बाबा? आपल्या शेतात येते का ट्रॅक्टर? तर ट्रॅक्टर पण आलाय, ट्रॅक्टर पण आलाय, बघू शकता. आता कोणतं काही काम चालू आहे ते चालू करून देईल. जा. ट्रॅक्टर पण आलाय, ट्रॅक्टर पण आलाय. कच्चे वगैरे सगळं तोडत आहे. हां हां, हे 2 दिवसात नाही का पिकून जाईल, हे 2 दिवसात पिकून जाईल. म्हणून पुन्हा 2 दिवसांनी येण्यापेक्षा आताच घेऊन जायचं. कोण कोण अजून ट्रॅक्टरच्या मागे गेलाय? नको जाऊ म्हणा. तोडू का? थोडंसं लाल आहे. तोड ना, तोड. पिकल ना? पिकतं तोडून घे. जेवढे थोडेसे लाल वगैरे दिसत आहे किंवा थोडेसे अशा टाईपचे दिसत आहे. चालेल का असं? हो चालेल चालेल. ते पिकून जाते, 2 दिवसात पिकून जाते. हो खाल्लं असेल. जे खराब आहे ते तोडूच नको. हां, असे आहे भारी भारी टमाटर आमच्या शेतातले, बघू शकता तुम्ही. खरंच मस्त वाटतं. तोडले काय तर सुनील भाऊनं? तोडले असेल. मग अशी भाऊ आला होता ना शेतामध्ये सकाळी, भाऊनं तोडले असेल. कारण आमच्या शेतातलं नाही का दादा, आता ते पण तोडून घेतात ते पण सकाळी आले तर त्यांनी पण थोडेसे टमाटर तोडून घेतले. आता आम्ही मागून आलो तर आम्हाला थोडेसे कमी भेटले तर ठीक आहे, त्यांचा पण अधिकार आहे, त्यांनीच लावले हे सगळं. चिकू काय करताय बाळा तू? काय ढूंढत आहे? काय ढूंढत आहे? नको जा, काळ्या जमा करून ठेव, काळ्या जमा करून ठेव. हेच वे काड्या. बरं बरं चला आता शेंगा तोडायला जाऊ. तर चला आता आम्ही शेंगा तोडतो. कुठे आहे? इथं इथं. चिकू ए बाबू चला तिकडे चला. काय होत नाही, कशी बसते ते चाकर होती हो ना वावरातली बाई हो. माडलो का? आता हे टेक्नॉलॉजी करावं लागते. हे फेकून देतो. ते राहिलं नाही फेकलं. खराब आलं ते खराब आलं. हां? आय आय बरं बरं. चला चल चल. मूग आहे. हा चला तुम्हाला दाखवते मी आमच्या शेतातला मूग. या हा साईड नाही या साईड नाही. ओके मला माहित आहे ना बाबा, मीच आली होती ना पेरायची. हे बघा हो का? बारीक बारीक या तुम्हाला दाखवते. हे बघ हे मूग आहे, दिसत आहे का तुम्हाला? बाबू मागून ये बच्चा. असा फोटो काढू बघा. अरे उकडून टाकशील बाळा, उकडून टाकशील. तर हे मूग दिसत आहे का तुम्हाला? दाखवते बघा. थोडसा एक पत्ता तोडलाच का? बघा मुलांना घेऊन आले तर हे नाही उकडू बाळा, दिस इज बॅड. दोस्तों इस मूंग के पेड़ ने इतना सा ऊपर निकला है और उसका रूट इतना लंबा है. चला तर हे आमचं सगळं, ह्या सगळ्या प्लॉटमध्ये आम्ही मूग पेरला आहे. तर थोड्या दिवसात मी पुन्हा तुम्हाला दाखवेलच मुगाची. मूग पहिले आता ही साईज आहे, 15 दिवसात पुन्हा थोडंसं वाढेल तर मी दाखवायला येईलच तुम्हाला. आमच्या बैल दाखवून. हो तुमचे आपले बैल बघा, हे आमचे बैल आहे. माझ्यामध्ये दोन असते निघले. तोडू नाही, हे तुम्हाला असंच आहे म्हणून नाही आणावंच वाटत. त्याला साईड लावून जा, एवढ्या मेहनतीनं पेरला उपडू नाही. तर हे आपलं शेत जे पूर्ण या प्लॉटमध्ये मूग पेरलेला आहे. प्यायचं पाणी भेटे. हात धुवायचे असं तिथं धुवा, हात धुवायचे असं तिथं धुवा चिराग. हां चिकू अधू हात धुवायचे इथं धुवा. ते प्यायचं पाणी आहे, खराब नाही करू. तर काय होत नाही. या बैल पहिले होते आता आला का आत तुमच्या अंगाने
दिक चक चक. मोबाईल आहे ना. ए अदू अलग राय तू चाकावर नाही राहू म्हणलं. लांब बाला पाठीवर आहे. राईट राईट. चढ वरती, चढ चढ वरती. बस चांगलं बस. हा, बस. चढ ना. ठीक आहे. ठेवलं तर मम्मी येणार. मी पण येणार इकडे. मी बी बसू का? बस चिराग बस. बस. चला मी पण बसून घेतो मी उभं राहतो. बस. मी उभं राहू. अरे बस. त्याची बस. चपला चपला पाय ठेव. कोण तुमच्या चपलाकडे लक्ष देणार आहे? चपला पाय ठेव. कुऱ्हाड ठेवलं का नाही? कुऱ्हाड नाही आम्हाला मी तुमची कुऱ्हाड. अदू कोण ठेवला तू हातात होती? ए कुऱ्हाड ठेव त्या कुठं त्या दिसली थांबा 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 रस्त्यावर आहे. अबा मग आताच त्याला भेटकन ठेवायची. ठेवली. महत्व नाही ना. तिने ते आलं होतं ना. भेटली भेटली हे घ्या काढलं का? हम्म. या. थांब थांब मी हे घेऊ. घ्या आता भेटली कुऱ्हाड चला चला, चला, चला. बाय तर हा आहे व्लॉगचा पार्ट 1. कारण व्लॉग खूप लांब होईल म्हणून पार्ट 1 पार्ट 2 मध्ये डिवाइड केला. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद.